नमस्कार मैत्रिणींनो, अगदी वाटत आहे ना ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी पनीर टिक्का मसाला. तर यासाठी मी 3 चमचे दही एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. आणि फेटल्यानंतर आपल्याला त्यात अनेक असे पदार्थ टाकायचे आहेत, जसे की ओवा, त्यानंतर गरम मसाला, मिरेपूड, काश्मीरी लाल मिरचीचं पावडर आणि हळद आणि धनेपूड. हे सगळं साहित्य आपण टाकून घेणार आहोत आणि त्याला छान असं मिक्स करायचं आहे. हे अगदी कमी तिखट असते आणि रंगाला छान असते, त्यामुळे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आणि हे आहे चना सत्तू. याच्या जागी आपण भाजलेलं बेसनाचं पीठही वापरू शकतो, परंतु मी या ठिकाणी चना सत्तू वापरलेला आहे. जे आपले फुटाणे असतात तर त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी लिंबाचा रसही वापरलेला आहे. दही असल्यानंतर सुद्धा आपण लिंबाचा वापर केलेला आहे, कारण या लिंबाच्या रसामुळे एक वेगळीच अशी चव या ठिकाणी याला येते. त्याचसोबत या ठिकाणी मला लसूण अद्रकची पेस्ट आणि मीठ टाकून घ्यायचं होतं, पण ते मी विसरली आहे. इथं आपण कसुरी मेथी आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपण मोहरीचं तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि हे मोहरीचं तेल आपण या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आणि ते एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टमाट्याच्या फोडी करून टाकणार आहोत. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात की मोठ्या मोठ्या आणि चौकोनी अशा फोडी मी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचसोबत कांदा आहे, शिमला मिरची आहे आणि पनीर आहे. तर आपला विश्वास बसणार नाही की हे होममेड पनीर आहे म्हणून. पनीर करणं अतिशय सोपं असं आहे. आपल्या घरी दूध शिल्लक असलं की आपण झटपट असं त्याचं पनीर बनवू शकतो. आणि पनीर कसं बनवायचं घरच्या घरी, तर याची रेसिपी मी आधी टाकलेली आहे, तर नक्की आपण पाहावी आणि त्याचा उपयोग करावा. आता या ठिकाणी मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता त्याला फक्त थोडंसं जड जाणार आहे कालवायला, मिक्स करायला, आणि थोडंसं मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता आपण छानपैकी हे एकत्र करणार आहोत आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून देणार आहोत. आपण अर्धा तासासाठी हे मॅरिनेट करायसाठी ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी जे आपण टमाटे घेतलेले आहे तर त्याचा बियाचा भाग हा काढून टाकलेला आहे आणि फक्त वरचं कव्हर आपण कापून त्यामध्ये टाकलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्या भाज्या आणि पनीर जे आहे तर ते मॅरिनेट होते, तोपर्यंत आपण ह्या भाजीची जी ग्रेव्ही आहे तर ती तयार करून घेऊया. त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे. ते छानपैकी गरम झाल्यानंतर त्यात आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत आणि त्यानंतर मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ही घालून आपण छान परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण बारीक कापून घेतले कांदे तरीसुद्धा चालू शकते, पण या ठिकाणी मी थोडी ओबडधोबड अशी कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे. अगदी बारीक किंवा फाईन पेस्ट मी या ठिकाणी केलेली नाही आहे. तर त्यानंतर आपण 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आपल्याला ती छान असं परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे कोरडे मसाले आहेत, जसं की हळद, धनेपूड, मिरेपूड आणि काश्मीरी लाल मिरचीचं पावडर, तर हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे एक अतिशय कमी असते तिखट, परंतु याचा रंग अतिशय सुंदर येतो. आणि या ठिकाणी आपण मिरेपूड आणि गरम मसाल्याचा वापर केलेलाच आहे. तर आता हे छानपैकी असं थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण टमाट्याची पेस्ट केलेली आहे, तर ही टमाट्याची पेस्ट आपण या ठिकाणी घालून घेऊया. आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला लागणारं जे मीठ आहे ते सुद्धा यामध्ये टाकलं जाईल आणि त्यामुळे टमाटेसुद्धा लवकर शिजण्यास मदत होईल. तर आपण अगदी तेल सुटेपर्यंत ही टमाट्याची जी प्युरी आहे किंवा हा जो मसाला आहे तर हा भाजून घेणार आहोत.
त्यानंतर एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर साधारण 1.5 कप पाणी मी गरम केलेलं आहे. आणि ही ग्रेव्ही झाल्यानंतर, मसाला हा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ते गरम पाणी ओतायचं आहे आणि छान एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि तो जो मसाला आहे किंवा जी ग्रेव्ही आहे तर ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये किंवा त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण जे पनीर आणि ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं सगळ्या भाज्या, तर ह्या सगळ्या आपल्याला यामध्ये ओतून घ्यायच्या आहे. आणि ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत याला थोडंसं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण या तेलामध्ये त्या थोड्याशा परतून घेऊ आणि थोड्या वेळ झाकण ठेवून त्याला छान असं थोडंसं शिजू देऊ. त्यानंतर आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्ही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान आपल्याला ते कालवून घ्यायचं आहे. कारण जे सत्तू आहे तर ते कदाचित खाली लागू शकते, त्यामुळे छान हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान त्याला उकळी आणून घ्यायची आहे. आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो गरम मसाला आहे तर हा टाकून घ्यायचा आहे. तो शेवटी टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर अतिशय चांगला राहतो. आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कसुरी मेथी आणि त्यासोबत कापलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची आहे. की तयार आहे आपली पनीर टिक्का मसाला भाजी. आणि ही आपण आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि छान पोळी किंवा पराठ्यासोबत तिला एन्जॉय करायची आहे. माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि अशाच पनीरच्या रेसिपी मी याआधी टाकलेल्या आहेत, तर त्यासुद्धा आपण नक्की पहा आणि घरी ट्राय करून पहा आणि कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.